गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे। तर चला पाहूया आजच्या घडामोडी। पेठ पोलीस स्टेशन मार्फत एकता दौडचे आयोजन। भारताचे पहिले उपपंतप्रधान तथा गृहमंत्री पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंती निमित्त पूर्ण देशात राष्ट्रीय एकता दिवस साजरा केला जात असून त्यानिमित्त पूर्ण देशात गृह खात्यामार्फत एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे। त्याचाच भाग म्हणून पेठ पोलीस स्टेशन मार्फत एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते। ही दौड प्रांत कार्यालय पेठ येथून सुरू होऊन धरमतर रोड मार्गे कोतवाल चौकातून नरदास चाल, पंका पाटील चौक, कवंडाल तळा, महावीर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे खासदार धैर्यशील पाटील यांच्या हस्ते महाराजांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार घालून पुढे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात दौड गेली। या चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देखील अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले। त्यानंतर महात्मा गांधी वाचनालयाच्या पटांगणावर या दौडचे रूपांतर छोट्या खानी सभेत झाले। यावेळी निवासी तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी प्रास्ताविक केले। भाजपचे महामंत्री वैकुंठ पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले, तर खासदार धैर्यशील पाटील यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करून राष्ट्रीय एकता दिनाचे महत्त्व सांगितले। परंतु अखंडत्व मिळावं याच्याकरता ज्या मंडळींनी महत्त्वाची भूमिका बजावली, किंबहुना सिंहाची भूमिका बजावली, त्यामध्ये आपले लोकपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचं नाव या ठिकाणी प्रामुख्याने घेतलं जातं। आणि म्हणून इंग्रजांनी देश जेव्हा हातात दिला तेव्हा देशामध्ये 350 मालक त्यांनी या ठिकाणी दिले होते। मालक म्हणजे संस्थानिक या ठिकाणी दिले होते। आणि या सर्व मंडळींना जशा परिस्थितीमध्ये होते त्या परिस्थितीमध्ये ठेवणं म्हणजे भारताचं पुन्हा एकदा विभाजनाच्या वाटेवरती भारताला टाकणं आणि प्रगतीच्या वाटेपासून क्रांतीच्या वाटेपासून रोखणं असा त्याचा अर्थ होता। याच्यामध्ये वल्लभजींनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली। सरदार वल्लभभाई पटेल यांनी अखंडत्वाची या ठिकाणी भूमिका बजावत आजचा असलेला भारत देश जो आपण अभिमानाने आपल्या छातीवरती आपल्या हृदयामध्ये मिरवतो त्याला अखंडत्व देण्याचं काम या ठिकाणी माननीय सरदार वल्लभभाई पटेल यांनी या ठिकाणी केलं। आणि त्यांच्या या 150व्या जयंती निमित्त आपण सर्व मंडळी इथे एकता दिवस साजरा करण्याकरता या ठिकाणी जमलेलो। आता पुढील वर्ष साधारणतः आपल्याला एकता दिवसाचा वर्ष म्हणून या ठिकाणी साजरा या ठिकाणी करावं लागणार आहे। आपली रॅली ही जरी काही लोकांचीच असली तरी देशाप्रती ज्यांनी काम केलं, ज्यांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं त्यांची आठवण आणि आठवण केवळ त्यांची आठवण ठेवावी म्हणून नव्हे तर आपल्याला भविष्यामध्ये काय करायचंय याच्याकरता आपल्याला रोडमॅपची तयारी म्हणून आपण सर्व मंडळींनी ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवली पाहिजे। या सर्व एकता दौडमध्ये मंत्रालयानं म्हणण्यापेक्षा गृहमंत्रालय म्हणूयात किंवा पोलीस खात्यानं अत्यंत चांगली भूमिका या ठिकाणी यजमानांची या ठिकाणी बजावली। आपली मंडळी जी संवेदनशील मंडळी आहोत ज्यांना आता या ठिकाणी या कार्यक्रमाची रूपरेषा कळाली, बातमी कळाली, ती सर्व मंडळी या ठिकाणी सहभागी झाली। तुम्हा सर्व मंडळींचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि भविष्याच्या अखंड आणि बलशाली भारताकरता तुम्हा सर्व मंडळींना या ठिकाणी शुभेच्छा। व यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी एकता दौडमध्ये सामील झालेल्यांचे आभार मानले। या एकता दौडमध्ये खासदार धैर्यशील पाटील, DYSP जालिंदर नालकुन, निवासी तहसीलदार प्रसाद कालेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे तथा हरिओम, महामंत्री वैकुंठ पाटील, गटनेते अनिरुद्ध पाटील, ॲडव्होकेट मंगेश नेने, नगरसेविका सुनीता जोशी, नगरसेवक शोमेर पेंडकर, नगरसेवक संतोष मंदा, लक्ष्मण पाटील, माजी नगरसेवक जनार्दन जाधव, परशुराम पाटील, दिनेश शेठ पाटील, स्वप्नील म्हात्रे, प्रफुल्ल म्हात्रे, विवेक म्हात्रे, अमित पाटील, संदेश ठाकूर यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी, शांतता कमिटी सदस्य, दक्षता कमिटी सदस्य, पोलीस पाटील, हेल्थ फिटनेस ग्रुपचे सदस्य, विद्यार्थी,
सेवानिवृत्त सैनिक आणि पत्रकार सामील झाले होते। शेवटी राष्ट्रगीताने या एकता दौडची सांगता करण्यात आली। अपना है दिल ये आज का, दुनिया से जाके बोल दो ऐसे जागो रे साथियों, दुनिया की आंखें खोल दो लहरा दो सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में फिर अपनी सरजमी का परचम लहरा दो, लहरा दो सरकशी का परचम लहरा दो, गर्दिश में अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड 7 संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करून बेल आयकॉन वरती क्लिक करा। धन्यवाद।